तिथं घाबरले पूर्ण. चॉकलेट लागलाय वस्पाला प्रूफ करून खावा. तर गाईज आम्ही इकडनं तर तिकडे चाललोय कारण इकडे गप इकडनं आम्ही तिकडे चाललोय का तर इकडे जास्त माणसं आहेत आणि माणसं नसल्यावर आपटलं पाहिजे सोलपटला पाहिजे उद्या हाकताना मला ना नाव काढलं पाहिजे माझं. सो हेलो गाइस वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है सूरज चौधरी ब्लॉग्स. आणि आजचा मौसम आहे मस्ताना आपला अजय सोबत असताना इसका फागणे हुआ है. हा चलो तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही आलेलो टेरेसवर बिकॉज पाऊस मस्त वन साइड पडतोय. हे बघा बघितला सन बघ. हा सन बघ ओके दिस इज कॉल्ड सन. वेट गाइज ओके गाइज दिख रहा है. हा ओके. तर आजच्या आम्ही अशी पार्टी काहीतरी करणार आहे. बोला पाऊस आहे बाहेर तर पडता येणार नाही कारण सगळे स्विमिंग पूलला जाऊन जाऊन सगळे आजारी पडलेत. सो आता तुम्हाला आमची आपलं म्हणजे काय बोलतात व्हिडिओ ऑडिओ क्वालिटी कशी वाटते सांगा. 16 प्रोला मॅक्सला 16ला इन केस 16ला एक स्टुडिओ मोड म्हणून एक व्हॉइसचा ऑप्शन असतो ते मी ऑन केलंय. सो बॅकग्राऊंड व्हॉइस सगळ्या जातो. तर व्हॉइस कसं येते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा मोबाईल वर्थ आहे की नाही हे पण सांगा. ओके गाईज तर आम्ही पिझ्झा पार्टी करतोय. किती मला मागवायचं 300चा 2 मागवा म्हणतो 200 काढू. पिझ्झा मागवणार आहे. तर वर ह्याच्यावर अजून एक टेरेस आहे पण भाई रिस्की आहे तो वर जाणं. तरी पण इश्क आहे तो रिस्क आहे नाही रिस्क आहे तो इश्क आहे. येस गाईज ए रिस्क आहे तो इश्क आहे असं काय इश्क आहे तो रिस्क आहे. इश्क आहे तो रिस्क हा रिस्क आहे तो इश्क आहे. 2 मिनिटाचा हात दुखतोय. काय बोलतो हा तो आता आम्ही पिझ्झा मागवायला नाही पिझ्झा मागवतोय तो तिकडनं पिझ्झा येणार सो आम्ही खाणार मस्तपैकी सुनसान या वातावरण. आणि गाईज हा सोम कसं चालतोय हा म्हणजे याला फॅन कोण भेटल्यावर. आणि गाईज आणि विषय असा आहे की हे बघा परशुराम घाट दाखवतो. दिस इज कॉल्ड परशुराम घाट. आम्ही जातो ना व्हिडिओ बनवत बघतो. परशुराम घाट आहे तिकडे ओके गाईज. आणि तिकडे माझं गाव आहे थांब दाखवतो. गाव नाही दिसणार परशुराम घाट आहे. ओके हा परशुराम घाट आणि मी इथे राहतो गाईज. ओके गाईज डन. तर कोणाकोणाला ऍड्रेस पाहिजे असेल तर इथून आहे बघा इथून समोर हा चिपळूणचं पोलीस स्टेशन माझ्या घराच्या इथून दिसतं. मग तिकडे असं डुंडून करत येतं कोर्टाच्या इथं. कोर्टाच्या इथं साईडने यायचं डुंडून करत कोर्टाच्या इथं माझ्या ऑफिस नाही पण सगळ्यांना कोर्ट सांगितलं. चिपळूणचं कोर्टाच्या इथं यायचं त्या साईडनं जाऊन साईदाम सोसायटी विचारायची भाई डायरेक्ट यायचं. इधर ये वीडियो देखो इधर आने के बाद आपको ऐसा पता चलेगा 3rd फ्लोर पे आओ सूरज बावदने विचारो और फोटो ले लो नहीं तो मेरा इज्जत निकालो. फोटो तो नहीं निकालोगे इतना मैं फेमस भी नहीं हूँ. ओके गाइस तर आता अंड्या सोम वर येत आहेत. आम्ही पिझ्झा मागवू 200 कॉन्ट्री येणार आहे. TTMM तुझं तू माझं मी विषय सॉल्व. ओके गाइस हा रूम आपण कुठे घेणार आता. रूम आपण घेणार आहोत आता डायरेक्ट कुठे घेणार आहोत रूम आपल्याला भेटेल. हा ओके गाईज तर आता आमची सेटलमेंट होते ह्या रूमात. दिख रहा है हा दाखवतो. माझं बोट कुठे गेलं ए माझं बोट नाही दिसणार नाही रे. हे समोर तर दिसा बघा या फ्लॅटला आम्ही सेटलमेंट करणार. सेटलमेंट म्हणजे इन केस शिफ्टिंग करणार आहोत कारण आता आम्ही वेगळं राहायचं ठरवलंय सगळ्यांनी. हा कपल गोल बारके कपल गोल काय हा. तर आता म्हणजे मी अजय प्लस अजून कोण आहे रे. नाही ते हा म्हणजे मी आणि अजय आम्ही दोघात एक रूम घेतोय बिकॉज माझ्या पण जरा स्ट्रीमिंग साठी जरा वेगळा रूम वगैरे पाहिजे. सो आम्ही तो घेऊ. त्यानंतर अजय बाईक आने वाली है अभी पप्पा को. हा तो एक पप्पांना मनवायचा एक ब्लॉग आपण करूया. पप्पांना मनवायचा ब्लॉग भारी आहे. नाही सूरज के पास बड़ा हथियार आने वाला है. बड़ा हथियार उसका ही मिनी वर्जन मेरे पास आने वाला है. यस आणि विषय असा आहे की पप्पांना मनवायचा ब्लॉग असा होणार आहे कारण पप्पांना पाहिजे युनिकॉर्न.
आणि मला पाहिजे 400-500 सीसी वाली बाइक. तो देखेंगे कैसा होता है, वो ब्लॉग में डालेंगे, उतना कोई विषय नहीं है. सो गाइस कंटिन्यू ब्लॉग देखो. आज हम बिर्याणी पिझ्झा पार्टी करने वाले. ओके गाइस. आता आपण इथून वर जाणार आहोत. हेलो इधर से काय मी नाही चढणार बिडणार काय नाही. चल ॲडव्हेंचर ती जॉल. आता आम्ही इथं वर आलेलो आहे. ही जागा आहे आमची सिक्रेट जागा. इधर कोई नहीं आ सकता. तो आजा मैं और मेरी चड्डी, हम तीनों साथ में. चड्डी इज इम्पॉर्टंट बिकॉज माय चड्डी इज माय पॅशन. चड्डी फटी हुई चड्डी नाही आपली ती चड्डी. हे भाई 10 वर्ष जुनी चड्डी. हे नंबर दिसतो नाही नंबर नाही दिसत. ओके डन. इधर से हम हे नको पाहिजे. हे जरा काढायला पाहिजे. कसं हे काढलं ना प्रॉपर सगळं दिसत. त्याच्यावर चढून बसेल. कुठं आहे अंडे आले. मेरा अंडू आय मेट. तो तिकडं ढग बघ कशी खाली आहेत. फॉगी एकदम. तिथं ते वायरीचं काम मीच केलं असेल ना तिथं. हे जे लाकेच आहे प्रेम भंग भाई. एक लावणी होऊन जाऊ दे. आम्ही इकडून उकराची झांजणी उकराची. आपण गाडीत नाचू जातो. दोघं जाऊ कपल डान्स करा. मरला होता माझ्या. सगळ्यात मोठी चुका माहिती आहे. इसको ग्रुप पे ले लिया. त्याला कशाला घेतलं. लास्टला बोलवायचं ना वरती. याचा तुझा पप्पीचा काय विषय. त्याला जेव्हा गाडीत मी दिली तेव्हा आता मी फ्रेश झालो. चला संध्याकाळच्या वाजलेले 7. किती वाजले रे. 7 वाजले ना. ते 10 मिनिटं आहेत. ओके 6:48 झाले. 12 मिनिटं अजून काय पिझ्झा आलेला नाही. बघू कधी येत आहे. 10 मिनिटात आला पाहिजे काही झालं तरी. नाहीतर ऑर्डर गप बस की नाही. दिसतोय किधर थवा किधर आहे. ओ देखो बांध झाला ना. मी काय बोलतोय. आता वाजलेले आहेत 7 वाजत आलेत आणि म्हणजे आलाय 2 मिनिटात. तर मी बोलतो केपी जाऊया. इधर से केपी. हा फक्त काळू होईल. पिझ्झा आलेला आहे वस्पाला प्रूफ. थँक्यू. एवढा काही विषय नाही. तो आणून दिलास तिकडे यायला लागला. हो इकडे गाडी लावले आणि सगळेजण आलोय. आणि तुम्हाला भाई का नाम. आणि इकडनं अंड्या बाहेर. खलनायक उमे गाणी बघ भावाची. खलनायक उमे काल गेअरबॉक्स मध्ये झोपलेला. जागात नव्हती कुठं झोपणार. एक नंबर फोटो रे गाडीचा. जरा उठा. तर ये पिझ्झा. अरे नीट बस रे. हे काय कशाला ब्लॉग बघायला घेतो का माहिती मला. ओके चल या चल फोटोला या. हे पाटी आजा इकडे पाटील इकडे बघा. इकडे बघ नाही अंडे या. अरे या ना. असं कर. A few minutes later. तर गाईज आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10. 10:30 झाले ना का 10 वाजले. 10 वाजलेले आहेत. आणि आपलं नेहमीचं रुटीन खायचं प्यायचं मित्रांसोबत फिरायचं. तर आणि आज आम्ही 3 जरा फिरत बसलो इकडे तिकडे. माहिती नाही कोणाला कुठे जायचंय. मला जिथं चांगला रस्ता दिसतो तिथे मी गाडी टाकतोय. भाई मला शपथ नव्हती कुठे जायचं. त्याने मी सांगितलं एकीकडे मी चाललोय एकीकडे. तर लेट्स गो देखेंगे क्या होता. ह्याला मी बोललेलो ह्यानं बोललो की टर्फच्या तिथं जायचंय कारण तिथं बसायचं. आणि मी कुठं चाललोय मला नाही माहिती. आपल्या गाडीला गाडीच्या ह्याच्यामध्ये 3 गाड्या पेट्रोल आहे. दिसला मी खुश. चलो जेवढं पेट्रोल आहे तेवढं फिरून येऊ. येताना धक्के मारायला मित्र आहेत. गाईस लेट्स गो. चलो फिरेंगे गाईस. लव यू गाईस. तर आता आम्ही आलोय. आपण कुठं आलोय. रेल्वे स्टेशनला. आम्हाला माहिती का आलोय कारण आम्ही रेल्वे स्टेशनला आलोय. कारण बसायला कुठं जागा नव्हती. ते कोण बाहेर आलं काय विषय. तिच्या आयला ती पोरगी बघ. मी घाबरलो भाई.
गाडीच्या वर काय आलोय काकांच्या गाडी त्या तर आता आम्ही रेल्वे स्टेशनला आलोय. ह्याला किती वेळा बोलतोय. हा इथं गाडी लावलोय. गाडीत काय नाही ना हे काय. हा काकांच्या एसटीचा राऊंड मारू मागे भाई चल या एसटीने जायचं का परत आपल्या इथं. नाही पण गाडी इथं आहे ना. मी काय बोलतोय ह्या साईडला बसू. ह्या साईडला कोण नसतं. तरी पण तिकीट काढूया का काढूया ना कशाला इश्यू नव्हतं. टीसी दिसला की पाळायचं. आपण ब्लॉग करतोय. ब्लॉग मध्ये काहीतरी असं लोकांना चटक पाहिजे. चटक आयुष्याची चटक निघाली ते कुठे तरी टीसी ना टीसीला सांगू आम्ही ब्लॉग करायला आलो. प्लॅटफॉर्म तिकीट किती 10 रुपये ना. पण 30 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ 10 वाली पण तिकीट ना काढायचं. काढूया तिकीट. ब्लॉग बघून मग जीव घालवणार आहे. काहीच आम्ही ब्लॉग साठी करतो. नाही तुम्हाला वाटेल की आम्ही मुद्दामून करतो. मी नोकरी घालवणार माझी आणि शांत बसणार. सोमला तर काय माहिती हा तर पक्का चोर वाटतोय भाऊ. त्याला तर नोकरी घालवायची. ते माझ्या गाडीत बस. कटकट. तर गाईज आम्ही इकडनं आता तिकडे चाललोय. कारण इकडे अरे तिच्या गप इकडनं आम्ही तिकडे चाललोय. का तर इकडे जास्त माणसं नाहीत. आणि माणसं नसल्यावर कसं मी तुम्हाला नवीन ट्रिक्स काय तुम्हाला आम्ही नवीन ट्रिक शिकवणार आहे. पायऱ्यांनी न जाता आपटलं पाहिजे. सोलपटला पाहिजे. उद्या हाकताना पण ना नाव काढलं पाहिजे माझं. ग्रॅव्हिटी होत नाही तरी पण जाणार मी. जरा कसं घर्षण होतंय मध्ये ना तुझं असं घर्षण राहिलं बा 2 दिवस तुला ना बसता येणार नाही. इथं पाहिजे मराठी माणूस असताना शिवाय झोपले 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 झोपेची मस्ती ना. आम्ही चालत 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 एवढं चालत आलोय चिपळूणला आलोय. तर आम्हाला भेटायचं असेल तर तुमच्याकडे 5 मिनिट आहेत. आता वाजलेत किती. आपल्या लोकांना सबस्क्रायबर भेटेल इकडे नसतं जातात. आता पण कॅमेरा चालू ठेवलं ते वेगळं वाटतं रे. असं कॅमेरा चालूच आहोत अजून एवढं आपण बोलतात ना की लोकांना असं वेगळं वाटतं की हा बाई माझी व्हिडिओ काढत असेल. काय आमची प्रायव्हेट लाईफ असं कोणतरी आपापल्या पाखरूसोबत कोणतरी जात असेल पळून बिळून आणि मी व्हिडिओ काढतोय. तर भाई त्याचं समजेल ना कारस्थान पळून जायच्या आधीच तिच्या घरातले येतील. हां म्हणून भाई मी व्हिडिओ काढत नाही पब्लिकमध्ये. हे माझं मेन मोटिव्ह असतं. म्हणून मी पब्लिकमध्ये व्हिडिओ अवॉइड करतो. आता इकडनं जाता आता कोण कपल विपल भाई जात असतील पळून. नाहीतर कुठे बायचान्स भाई जात असेल मुंबईला आणि त्याची सजनी दिसली त्या सजनीवरनं माझी गजनी करतील त्याचं काय. म्हणून मी प्रायव्हेट लाईफ दुसऱ्यांची तशी आमचे व्हिडिओ काढतो. ओके गाईज थँक्यू. आज आम्हाला सबस्क्राईबर भेटले तिथं. थँक्यू. आम्ही तिकडनं असं ब्लॉग तिथं घाबरले पूर्ण. तिला तर शॉकर लागलाय पूर्ण. मला परत बोलली होती हा फ्रेंडला मी व्हिडिओ बघते म्हटलं हा माझा फ्रेंड आहे म्हटलं ना. तिला बोला इथे पोरे बघून घाबरतात बघ. तो बोल फुल चड्डी घालूया. मी जो चड्डीवर आलो ये इथे रडते बिडते की काय. आम्ही पहिल्यांदा बघितलं एवढं पोरी रडतायत. तरी सोमला बोललो फुल चड्डी घालते. नाही चांगलं वाटलं भेटून. थँक्यू. अरे तिला गप कर. हे पाणी घे दे तिला पाणी दे. हो तिला पाणी देते. आयला वेगळंच काहीतरी तिला झालंय. तर ती रडते. काय विषय एवढा. तू कुठे राहतेस. तू आता पहिल्यांदा बघितलंस मला. ती डायरेक्ट शॉक झाली. तेव्हा व्हिडिओ चालू पाहिजे. हा का नाही तिला पकड तिला पाणी दे पहिला. चालतं येऊ ते येऊ का म्हटलं. चालतंय चल भाऊ येऊ. एक तास घे. ए पाणी तुला नाही नाही गरज आहे.
तर याला बोलो फुल चड्डी कार घाबरेल ती ऐकत नाही डोळे खूप चालतात. डोळे आवडलं इथं आवडलं. तू नाही तू एवढा. गोड बोलून इज्जत काढला नाही रे, गोड बोलून. वेदांत हा तो पण असतो. तो नाही त्याला घरात ना 7च्या नंतर नाही पाठवत. 7च्या नंतर आम्ही तिघच. हिने घेतलं ना काय आपलं चालतंय. चला थँक्यू. ते घे उचलं मदत वगैरे काय चालतंय. चला बाय. हे काय आलं भाई मिशन सक्सेसफुल. आम्ही बसलोय इथं अंतराची भेट. आमचं तिकीट वगैरे काय नाही. आम्ही AC मध्ये बसलोय ओळख काढून. ओके काय आता मला जे येतील वगैरे ते सगळं सांगतील म्हणजे बघतील. ओके काय मिशन सक्सेसफुल. भाई मी काय बोलतोय दररोज 50-50 रुपये काढून इथे येऊन बसू एसीत निवांत नाही चिल एकदम. शी. आणि कोणाला भेटायचं असेल तर डायरेक्ट हा भेटायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे या. आपण इथं भेटू. आता पण कोण भेटायचं लाईव्ह आम्ही बसलोय बघा असं भाई. बसलोय बघा कसं एकदम पुढं सगळेजण असं चाललेत. माझं ड्रीम होतं पहिल्यापासून ड्रीम होतं ह्याच्यात बसायचं. आणि कोणी कम्प्लीट केलं भाऊ असं नाव सांगशील. आपल्याला फक्त बोललं की भाऊ तिकीट दाखवा. प्लॅटफॉर्म तिकीट नाही. तो दादा वाटते टीसीला बोलवाय गेलाय. काय ना टीसीला बोलवाय गेलाय. यायला हो बा टीसीला बोलवायला की मेलो संपलो. मला काय ना मी तर डायरेक्ट हरवला मी सांगणार मी गव्हर्नमेंट महाराष्ट्र इथं काय नाही चाललं. चालत आहे आमच्या इथे. मी डायरेक्ट आयडी बघणार पण नाही डोंगर काय लेवलचा आहे. आयडी दाखवणार वेलकम हे बघ मेसेज आला त्यांचा वेलकम चालू एक्झिक्यूटिव्ह. चलो गाईज थँक्यू. तर 1 तास आम्ही तिकीट घेतलं तर मस्तपैकी चिलमध्ये झोपतो. ओके गाईज थँक्यू. इकडनं वन साईड भाई इथलं इंटेरियर भाषा आहे रे म्हणजे देखो सिर्फ इधर भी हे भाऊ हे 50 रुपये दिलेत 500 रुपये नाही लायकीच्या लायकीमध्ये ये परत. तो भाऊ पाय बी ठेवून पाय इकडे मी चप्पल तरी काढून ठेवेन असं. कारण चप्पल अबे त्यांनी फक्त भाऊ एक शिवी दिला ना तरी आपली लायकी नाही भाऊ माहितीये का. 50 रुपये देऊन आपण 1 तास वायफाय द्या म्हणतो एक्स्ट्रा पैसे घेतले. GST होती ती GST. काका बघतात बोल असं वाटतं बस थिएटरला बसलोय. थिएटर पिक्चर कुठे झाला ट्रेन सोम तुला आहे ना सोम तुला काही सुचता मध्येच फालतू साला. ते एकच पिक्चर असणार इकडे ट्रेन गेली इकडे ट्रेन. तर गाईज तुम्ही मगाशी एक नोटीस केला असेल की आम्ही एक पाण्याची बॉटल घेतलेली. तिला पाणी देते आणि त्या माझ्या मगाशी आमच्या सबस्क्रायबर ती मुलगी होती तिला मी दिली कारण ती म्हणजे शॉक झालेली आय थिंक मला बघून. आणि शॉक झाली एवढा पण बेकार दिसत नव्हतो मी होतो नीट होतो असं म्हणजे ऐकता 2 मिनटं असं ती शॉक झाली. ती असं म्हणजे दररोज यूट्यूबला बघत होती. आज रिअल लाईफमध्ये अनएक्सपेक्टेड मीट होती ती बघितलं पण पाण्याची बॉटल दिली. आता आम्हाला लागली ताण. आणि भाई असं प्लीज यार पाण्याची बॉटल आणून द्या ना. बोल काय झालं हे पाण्याची बॉटल आय वॉन्ट पाण्याची बॉटल. मी थोडं पण पाणी पिलं नव्हतं त्याच्यातलं. खूप गळा माझा सुकलाय आता. पाण्याची बॉटल दिली पण आता आमची पश्चाताप झाला. चला असं दे जर आमचं सबस्क्रायबर नाही घेतलं एवढा काही विषय नाही. बांधील किंवा टॉप बेबी इसको आता आम्ही इकडनं निघालेलो आहे. बस झालंय थँक्यू. बाहेर बाहेर थंडी वाजायला लागली. असं आहे की पुढं पोलीस आहेत आणि मेन हातात काठी आहे आणि आम्ही हाफ चड्डी घातले. मारला ना सकाळी उठत नाही. तो प्रेम रसिक बघ तिकडच आहे. त्याला सांग भाई चल. मी काय बोलतोय त्या डब्यातून घुसू त्या डब्यातून बाहेर पडू. आणि भाई चुकून फक्त ट्रेन सुटली नाही सुटत हळूहळू सुटे का फास्ट नाही सुटत. या वाजा काय बोलतोय इकडनं बाहेर जाऊन तिकडनं बाहेर यायचं. इकडनं जायचं तिकडनं बाहेर यायचं. इकडनं जायचं त्या डब्यातून बाहेर येते हे जे ज्या डब्यात चढतं त्यातच भावा टीसी होता. मार खायचे लक्षण आहे. खपला बॉम्ब यालाय आता हा. सलाम साहेब जा रे बाहेर. पोलिसांनी पकडला असं ना पोलिसांनी कुत्र्यासारखा ढुंगाना सुजला होता अक्षर. आता कसं करत होतं सल्यूट कसं समज पोलिसांनी तुला पकडलं असतं काय केलं असतं स्टार्टिंगला.
आता मम्मी मुंबई मिळता भाई डायरेक्ट मी डायरेक्ट तो भाई सेल्यूट ठोकला असता काका. लोक मला बोलतात की भाई तू चड्डी घालून का फिरतो चिपळूणला, तुझे 40,000 सबस्क्रायबर आहेत. अरे भाई नो, काही उपयोग नाही भाई. मला सांगा 40,000 सबस्क्रायबर असू दे ना, एवढा काय विषय नाही. पण भाई कम्फर्टेबल कशात आहे, चड्डीत आहे का नाही. माणसाने आपला कम्फर्ट झोन कधी पण विसरायचा नसतो. कारण चड्डी सुख आहे कसं कम्फर्टेबल वाचवायला बरोबर. आता 40,000 सबस्क्रायबर असल्या म्हणून का मी फुल पॅन्ट घालू? नो 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 नो. 1 मिलियन झाले तरी पण भाई चड्डी विसरायची नसते. माणसाने आपल्या आयुष्यात चड्डी कधी विसरायची नसते. हा सूरज बावधनेचा शब्द आहे, लक्षात ठेवा.